नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण पाहत आहात. आजचा एपिसोड खूपच मस्त दाखवला आहे बरं का मित्रांनो. आज रम्याचा साखरपुडा आहे, परंतु रम्या खरंच साखरपुडा करेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंदिनी म्हणते, आता दोघांना एकमेकांना ते पसंत आहेत, तर मग गुरुजींना बोलावून साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त काढायला काहीच हरकत नाही. त्यावर तिला थांबवत विजय म्हणतो, "नाही, नाही, हरकत काही नाही. मला तशी ती पसंतच आहे. पण माझी एक अट आहे." तो म्हणतो, मला साखरपुडा करायला काहीच हरकत नाही. आपण साखरपुडा करू शकतो, परंतु लग्न मला 8 महिन्यानंतरच करायचं आहे." बघा मित्रांनो, आपल्याला वाटलं होतं, की रम्याची अट तो जसाच तसा सांगतो, की त्याच्यामध्ये स्वतःचं काही ॲड करून सांगतो. परंतु तो रम्याच्या एवढं प्रेमात पडलाय, की तो रम्याचं सगळंच ऐकतोय. रम्याने सांगितलेली अट त्याने जशाशी तशा शब्दशः पूर्ण सांगितलेली आहे. मग त्याने अट सांगितल्यानंतर पार्थ त्याला विचारतो, "एवढा उशीर का? काही अडचण आहे का तुम्हाला?" त्यावर विजय म्हणतो, "नाही, अडचण तशी काही नाही, पण मला वेळ हवाय. मला रम्याला जाणून घेण्यासाठी वेळ हवाय. तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. शॉपिंग करायची आहे, चौपाटीवर बसून गप्पा मारायच्या आहेत." बघा मित्रांनो, तो रम्याने सांगितलेला जसाच्या तसा शब्दशः सांगतोय बरं का. लग्नानंतर प्रेम होईलच, पण मला अगोदरची फेज अनुभवायची आहे, ती ओढ अनुभवायची आहे, असा विजय म्हणत असतो आणि रम्या इकडे हसत असते. ती खरंच त्याला खूप बावळट समजते. त्यावर विक्रम लगेच म्हणतो, "ओ, लग्ना अगोदरची ओढ अनुभवायची आहे." "नाही, नाही, लग्नानंतर प्रेम होईलच, पण अगोदरची ओढ अनुभवायची आहे." "क्या बात है, क्या बात है." आणि विक्रम म्हणतो, की "मानिनी, हे पक्के देशमुख वाटतायत ना?" असं म्हणून सर्वजण हसतात आणि मानिनी नंतर म्हणते, "तुम्हालाच जर थांबायचं असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण तुमच्या होणाऱ्या बायकोला विचारलंय ना तुम्ही?" "नाही, म्हणजे तिलाच जर घाईने लग्न करायचं असेल तर आम्ही काही नाही करू शकत." त्यानंतर विक्रम आणि मानिनी हे दोघेही रम्याला विचारतात, "काय गं रम्या?" तर रम्या म्हणते, "हो, मला सुद्धा अनुभवायची आहे ही लग्ना अगोदरची फेज." आणि ती अशी खोटं नाटं लाजत-लाजत म्हणत असते बरं का मित्रांनो. आणि असं म्हणून सर्वजण हसत असतात, गप्पा मारत असतात आणि विजयचे वडील तेवढ्यात म्हणतात, "चला, आता मुलांनी एकमेकांना पसंत केलंच आहे, तर लग्नाच्या तयारीला लागायला काहीच हरकत नाही, नाही का?" आणि मानिनी सुद्धा म्हणते, "हो, खरंय, तयारीला तर लागायलाच पाहिजे. 8 महिने सुद्धा कमी पडतील तयारीला." "हो ना विक्रम." आणि तेवढ्यात विजयचे बाबा म्हणतात, "चला, आता तुम्ही तुमच्या गुरुजींना बोलवून एक चांगला मुहूर्त काढा आणि आम्हालाही सांगा." आणि मानिनी लगेच म्हणते, "हो, नक्कीच. आता दोघांनी एकमेकांना पसंत केलंच आहे, तर मग चला तोंड गोड करूया." त्यानंतर सर्वजण एकमेकांना पेढा भरवत सेलिब्रेट करतात. पण नंदिनी आणि पार्थला मात्र काहीतरी डाऊटफुल वाटतच असतं बरं का मित्रांनो. त्यांचा अजूनही विश्वास नसतो, की रम्या खरंच लग्नाला तयार झाली आहे. आणि इकडे काव्या खूप एक्साइटेड असते. रम्याचा साखरपुडा झाला हे सगळं तिला अनिशाला सांगायचं असतं, पण ती फोनच उचलत नसते. ती काही फोन उचलत नाही, त्यामुळं काव्या तिला व्हॉइस नोटच पाठवते. आणि व्हॉइस नोटमध्ये ती सांगत असते, की "ए खारुताई, तू आता माझा फोन नाही उचलला तर मी तुला आयुष्यभर बोलणार नाही बरं का, सांगून ठेवते." आणि तिचा तो व्हॉइस नोट ऐकून तिचा लगेच कॉल बॅक येतो. आणि नंतर फोन उचलून काव्या तिला म्हणते, "ए दीडशाने, कुठे आहेस गं तू? माझा फोन का नाही उचलत आहे? एवढी कुठे बिझी झाली आहेस तू?" असं काव्या म्हणतच असते. तेवढ्यात अनिशा म्हणते, "बोल, काय म्हणतेस? का फोन करत होतीस मला?" नंतर काव्या म्हणते, "हे काय बोलणं झालं तुझं? फोन का करत होतीस म्हणजे?" "हे काय बोलणं झालं अनिशा? फोन का करत होतीस म्हणजे?" "बोलत नाही का आपण फोनवर एकमेकींशी? माझ्याकडे तुला सांगायला एक न्यूज आहे, म्हणून मी फोन करत होते तुला." "हां, आता ही गोष्ट वेगळी, की मी आजकाल तुला फोन करते, पण तू काही माझा फोन उचलत नाही. आणि किती दिवस झाले तू इकडे फिरकली पण नाहीस. एक दिवस मस्त छान बसून सिनेमा आणि कॉफी पण पिऊ आपण." काव्य असं म्हणतच असते. तेवढ्यात अनिशा तिला म्हणते, "ए झालं का तुझं? ठेवू का मी फोन? खूप बिझी आहे मी." मग नंतर काव्या म्हणते, "अगं कशात एवढी काय बिझी आहेस गं तू?" तर अनिशा तिला रागावून म्हणते, "ज्यात तू बिझी नाही आहेस ना, त्यात बिझी आहे मी."
आणि त्यानंतर अनिशा फोन ठेवतच असते की लगेच काव्या तिला म्हणते, ए फोन ठेवू नको हा तू, मी नाहीतर तुझ्याशी बोलणारच नाही. आणि काव्यानंतर म्हणते की ए फोन बिन काय करत बसते ग मी, मी आता फोन बिन नाही करत, मी आता असं करते की तुझ्या घरीच येते, मग कुठं पळून जाशील तू. आणि त्यानंतर अनिशा म्हणते, तूच कुठे जाशील, त्या घरी राहत नाही मी आता, जुन्या घरी मी शिफ्ट झाली. तर काव्या काळजीने विचारते तिला, अगं कुठे शिफ्ट झालीस आणि एकटीनेच केलीस का सगळे शिफ्टिंग वगैरे, मला बोलवायचं ना, मी आले असते ना. आणि अनिशा तिला रागात म्हणते, नसतीस आली तू अनिशा, खूप बिझी आहेस ना तू आता सध्या. आणि असं म्हणून अनिशा बाय म्हणून फोन ठेवून देते. अनिशा खूप सिरियस नोटमध्ये असते. हा काहीतरी खूपच मोठा ट्विस्ट दिसतोय बरं का मित्रांनो. अनिशाला असं काहीतरी माहिती असतं जे बाकी कोणालाही माहिती नसतं. ते पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. काव्या तिथे विचार करत बसलेलीच असते, तेवढ्यात पार्थ येतो तिथे मसाले दूध घेऊन. आणि काव्याला तर आश्चर्यच होतं. ती विचारते, हे काय आता? तर पार्थ म्हणतो, मसाले दूध आहे. दररोज दररोज काय सिनेमन कॉफीच पेली पाहिजे का? कधी कधी मसाले दूधही पेलं पाहिजे. तर मग आश्चर्य आणि काव्य त्याला विचारते, पण का? त्यावर पार्थ म्हणतो, का काय का? मसाले दूध काय फक्त कोजागिरीलाच पिलं पाहिजे का? तो म्हणतो, माझं पुनवेचं चालणं आहे की माझ्यासोबत, असं म्हणत तो दूध तिला प्यायला देत असतो. पण ती अजूनही अनिशाच्याच विचारात असते आणि ती पार्थला म्हणतेही, उद्या रम्याचा साखरपुडा झाल्यानंतर मी अनिशाला भेटून येते थोडं. त्यावर पार्थ तर हो म्हणतो, परंतु काव्या म्हणते, तिला काय झालंय हे खरंच कळत नाही देशमुख. पण मला राहून राहून असं वाटतंय की तिच्या न बोलण्याचं कारण माझ्या समोर आहे, पण मला दिसत नाही. आणि आपल्यालाही असंच वाटतंय, हो ना मित्रांनो? हा खरंच काहीतरी खूप मोठा ट्विस्ट असणार आहे. त्यानंतर रम्या दाखवली आणि रम्या म्हणत असते, शी, खोटं हसून हसून ना गाल दुखायला लागले माझे. कधी एकदा तो बघायचा कार्यक्रम संपतोय असं झालं होतं मला. परंतु वसुंधरा मात्र खूप खुश असते आणि ती म्हणते, रम्या, रम्या, अगं हे बघण्याचा कार्यक्रम झाला ना, खूप छान वाटलं मला. त्यावर रम्या शॉक होऊन म्हणते, काय? आणि वसुंधरा म्हणते, अगं हो, प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की तिच्या मुलीसाठी बघण्याचा कार्यक्रम व्हावा, कांद्यापोह्याचा कार्यक्रम व्हावा, चांगलं स्थळ यावं, तिचं लग्न व्हावं, मानपानाच्या बैठकी व्हाव्यात. आणि वसुंधरा म्हणत असते, तुला खरं सांगू का रम्या, मला खूप आवडली ग ही माणसं. विजयचे आई वडील, विजयचे आई बाबा आणि विजय खूप छान, साधी, समजूतदार माणसं आहेत. आणि मी सुद्धा तुझ्याकडे बघत होते बरं का, तू विजयकडे बघून कशी लाजत होती ते. आणि त्यावर रम्या म्हणते, अगं आई, तुला ते खरंच खरं वाटायला लागलंय का? नाटक करत होते मी. उगाच भलती सलती स्वप्न पाहू नकोस. त्यावर वसुंधरा म्हणते, अगं चांगली स्वप्न पाहायला हरकत काय आहे? त्यावर वसुंधरा म्हणते, हे बघ, इतके दिवस मी काही बोलले नव्हते, पण एकदा विचार करून बघ, ऐकायला छान वाटेल ना? रम्या, विजय, मतकरी, असं ती बोलणार असं ती बोलणारच असते. तेवढ्यातच रम्या तिला बांगड्या फेकून मारते आणि म्हणते, बास, परत असं म्हणलीस ना, तर बघ, असं परत कधीच म्हणायचं नाहीस तू. रागात म्हणत असते, रम्या, विजय, मतकरी हे कधीही घडणार नाहीये. रम्याच्या पुढे फक्त पार्थच शोभतो आणि म्हणते, रम्या, पार्थ, देशमुख. आणि ही गोष्ट कधीच कोणी रिप्लेस करू शकत नाही, हे लक्षात ठेव तू. आणि वसुंधरा ही रागात म्हणते, किती दिवस चालणार आहे हे पार्थचं पुराण? किती दिवस चालणार आहे सांग तरी मला. अगं रम्या, तो विजय खरंच खूप छान मुलगा आहे ग. किती साधा आहे तो. नाही म्हणजे मला मान्य आहे, कालपर्यंत मी त्याला मजनू म्हणत होते. सिनेमन कॉपी करून पितो म्हणून त्याच्यावर हसतही होते. पण तुला खरं सांगू का, आज मी त्याला जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं ना, तेव्हा त्याचा साधेपणा, त्याचा रुतबा, त्याचा तुझ्याप्रती असणारा आदर, मान, हे बघून खूपच छान वाटलं बाळा. आणि मानिनी रम्याला म्हणत असते, मला सांग, पार्थच काय, पण इतर कोणीही तुला इतका मान दिला आहे का घरामध्ये? आणि वसुंधरा म्हणते, मला काय वाटतं माहिती का रम्या, हे स्थळ ना तुझ्या बाबांनीच तुझ्यासाठी पाठवलं असणार आहे. आणि काय माहिती, विजय पार्थपेक्षाही छान निघाला तर? विचार करायला काय हरकत आहे बाळा? परंतु रम्या मात्र काही ऐकायलाच तयार नसते आणि तिथून निघून जाते. पहा मित्रांनो, हा विजय एवढा चांगला असतो, रम्यावर एवढा प्रेम करत असतो, पण रम्याला मात्र पार्थच्याच मागे फिरायचं असतं. असो. त्याच्यानंतर नंदिनी आणि पार्थ बोलताना नंदिनी म्हणत असते,
खरं सांगू का? मला तो विजय ना खूप छान मुलगा वाटला. एकदम जेन्युइन. मला असं वाटलंच नाही, की तो रम्याला सामील असेल म्हणून. पण पार्थ म्हणतो, "पण मी एक गोष्ट नोटीस केली आहे, की तो रम्याच्या आधीच प्रेमात पडलाय." आणि कसं आहे, प्रेमात माणूस समोरच्यावर आंधळा विश्वास ठेवतो. समोरचा जे सांगेल ते करतो. असं पार्थ म्हणत असतो, तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते, "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की रम्या विजयचा वापर करून घेतेय?" त्यावर पार्थ म्हणतो, "मी असं ऑब्झर्व्ह केलंय, की तुम्ही जेव्हा रम्याला घेऊन आलात ना, त्यावेळेस तो रम्यासाठी उभा राहिला आणि एकटक रम्याकडे पाहत होता. रम्याबद्दल त्याला प्रचंड आदर आहे हे समजू शकतो मी. पण तो रम्यासोबत बोलून जेव्हा बाहेर आला, त्यावेळेस म्हटला, की 8 महिन्यांनी लग्न करायचं. हेच पटत नाही. हे पटतंय का तुम्हाला?" असं पार्थ म्हणत असतो. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते, "नाही, हे नाही पटत आहे." नाही म्हणजे नक्कीच रम्याने गोड बोलून त्याला हे बोलायला लावलं असणार आहे. म्हणजेच बघा मित्रांनो, ह्यांना कळलं बरं का, ही अट खरं तर विजयची नव्हतीच. ही अट होती रम्याची. पण म्हणजे रम्या ही सगळा खरंच दिखावा करते का? असं नंदिनी म्हणत असते. आणि पार्थ म्हणतो, "करतही असेल. तिचा काय भरोसा?" मला नाही वाटत नंदिनी, रम्या अजूनही बदललेली आहे म्हणून. काय, मी आणलेल्या स्थळाबद्दल मला गॅरंटी आहे, पण रम्याची गॅरंटी नाहीये. तिच्या मनात आता काय चालू आहे ते माहिती नाही. पण मला हे सेन्स होतंय, की जे दिसतंय तसं नाहीये. पटतंय का तुम्हाला? आणि नंतर पार्थ नंदिनीला म्हणतो, की "नंदिनी, मला तुम्हाला जे पटतंय, जे कळतंय ते ते काव्य आणि जीवाला का नाही कळत?" आणि नंदिनी म्हणते, "कारण मला असं वाटते, की ते दोघेही स्वतःला रम्याच्या जागी ठेवून विचार करत असतील." नाही, त्यावर नंदिनी म्हणते, "कारण मला असं वाटते, की ते दोघेही रम्याला स्वतःच्या जागेवर ठेवून विचार करत असतील. दोघेही त्यांच्या आयुष्यात गहिऱ्या प्रेमातून पुढे आलेत, मूव्ह ऑन झालेत. आयुष्यात येणारा नवीन माणूस आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतो, या गोष्टीवर विश्वास बसलाय त्यांचा. आणि हेच त्यांना रम्याच्या बाबतीतही वाटते. आणि शिवाय आपल्या लग्नात अशी दुसरी कुठली अडचणही आली नाही. त्यामुळे रम्यावर त्यांचा पक्का विश्वास बसलाय. त्यामुळे त्या दोघांचा दोष नाहीच आहे. मूर्ख नाहीयेत ते. मनाने साधे आहेत दोघंही." त्यावर पार्थ म्हणतो, "पण आपण मात्र अलर्ट राहूया." पार्थ म्हणतो, "उद्याची एंगेजमेंट सेरेमनी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. रम्याला माघार नाही घेऊ द्यायची." आणि नंदिनीही म्हणते, "डन." नंदिनी म्हणते, "उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे." त्यानंतर रम्याला हातात चाकू घेऊन दाखवले. आता त्या चाकूनी काय करते तिलाच ठाऊक रे बाबा. बापरे, किती डेंजर आहे ही रम्या. ती त्या कटरनी स्वतःचंच बोट कापून घेते. वाटलंच होतं मित्रांनो, ही असं काहीतरी नक्की करणार. त्यानंतर विजय आणि त्याच्या घरचे आलेले असतात आणि सर्वजण मानिनी, वसू सर्वजण त्यांचं औक्षण करून घेत असतात आणि स्वागताला उभे असतात. जीवाची मस्ती सुरूच असते आणि पार्थ मात्र काव्याची वाट पाहत असतो. आणि नंतर काव्य आल्यानंतर पार्थ एकटक तिच्याकडे बघत राहतो आणि असं वाटते मित्रांनो, की तो परत तिच्या प्रेमात पडलाय. आणि त्यानंतर पार्थ काव्याच्या जवळ जाऊन उभे राहतो आणि स्वागतासाठीची जी फुलं असतात ते काव्याच्या डोक्यावर टाकतो. ही यांची मस्ती आणि रोमॅन्स कधी संपतच नाही मित्रांनो. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत होतं आणि विजय सुद्धा आदर्श मुलासारखा सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. आणि विक्रमचं वेगळंच सुरू असतं. तो म्हणतो, "अगे मानिनी, पाहुणे आलेत आता. ते खाण्यापिण्याचं बघा थोडं. मगाशी काय ते वडे-बिडे घेतले होते तळायला, ते आणा, आणा, आणा." असं म्हणत असतो. आणि मिथुन काकाही म्हणतो, "वडे केले? वडे?" आणि तेवढ्यात मानिनी म्हणते, "अहो, काय तुम्ही पण पाहुण्यांसमोर थोडंसं थांबा." नाही म्हणजे मला असं वाटलं, की अगोदर आपण अंगठा घालून घेण्याचा कार्यक्रम उरकून घेऊया. त्याच्यानंतर जेवण वगैरे होईल. आणि ती विजयच्या आईला म्हणत असते, "चालेल ना हो?" आणि सर्वजण हसत असतात. आणि तेवढ्यात विजयची आई म्हणते, "अहो राहू द्या हो, चालायचंच. तुमचे हे वड्यांसाठी उतावीळ आणि आमचा विजय कधी एकदाचा रम्याच्या बोटात अंगठी घालतोय यासाठी उतावीळ." आणि जीवा म्हणतो, "नाही, नाही, नाही. यावेळी तो रम्याची एक झलक बघण्यासाठी उतावीळ झालाय." आणि तेवढ्यात काव्या आणि नंदिनी रम्याला घेऊन येतात. आणि त्या आल्याबरोबर सर्वजण उभारून त्यांचं स्वागत करतात. त्यानंतर रम्या विजयच्या साईडला जाऊन बसते आणि वसुंधरा म्हणते, "विजयची आई,
ओटी भरून घेत आहे ना, त्यानंतर विजयची आई ओटी भरायला घेते. सर्वजण खूप खुश असतात. परंतु नंदिनी आणि पार्थला अजूनही डाऊट असतो, की खरंच ही करेल का एंगेजमेंट रे बाबा? त्यानंतर विजयची आई रम्याची ओटी भरून औक्षण करून घेते आणि तेवढ्यात विक्रम म्हणतो, "चला आता साखरपुड्याचा विधीही उरकून घेऊया." आणि वसुंधरा म्हणत असते, "मानिनी, नंतर दोघांची दृष्ट काढशील ना गं?" त्यावर मानिनीही म्हणते, "हो." त्यानंतर विजय रम्यासाठी आणलेली अंगठी उघडतो आणि सर्वजण पाहतात. काव्या म्हणते, "वाव!" आणि विक्रमलाही आवडते. तोही म्हणतो, "छान आहे." आणि अंगठी घालण्यासाठी विजय रम्याच्या समोर हात दिलेला असतो विजयने. परंतु रम्या मात्र एकटक त्याच्याकडे बघत असते. हात मात्र काही पुढं करतच नसते. तेव्हा वसुंधरा रम्याला सांगत असते, "रम्या, हात पुढे कर ना." आणि काव्याही म्हणते, "अगं रम्या, हात पुढे कर ना, कशाची वाट पाहतेस?" तेव्हा रम्या घाबरत घाबरत हात पुढे करते आणि हात पुढे करते तर दिसतं काय? तिने अंगठी घालायचं बोटच कापलेलं असतं. ही खूप हुशार आहे बरं का मित्रांनो रम्या. तिला बरोबर असं काहीतरी सुचत असतं. आणि तिचा तो हात पाहून सगळेजण शॉक्ड होतात. आणि विक्रम म्हणतोय, "अगं हे काय केलंयस?" आणि मानिनीही विचारते तिला, "अगं रम्या, हे काय झालं?" त्यावर रम्या म्हणते, "अगं मामी, मी ते काचेच्या बांगड्या घालत होते ना, त्यावेळेस मला तो काच लागला." आणि विक्रम म्हणतो, "अगं काय आहे रम्या, कामं करताना जरा लक्ष देऊन करायचं ना, हे काय आहे?" आणि पार्थ नंदिनीला खुणवून म्हणत असतो, "बघा हे करायचं तेच केलं हिने." आणि रम्या एक्सप्लेन करतच असते. तेवढ्यात म्हणजे काही म्हणण्याच्या अगोदर तो अगोदर तर तिच्या बोटांवर अशी फुंकर घालतो बरं का मित्रांनो. हा विजय खूपच छान दाखवला आहे आणि हे पाहून सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात. आणि रम्या विजयला म्हणत असते, "आय नो की या बोटात साखरपुड्याची अंगठी घालत असतात. ते काहीतरी म्हणतात ना, की या बोटाची नस हृदयाला जाऊन मिळालेली असते म्हणे." असं रम्या म्हणतच असते. तेवढ्यात विजय तिला शांत करतो, "श्श" असं म्हणून आणि म्हणतो, "ही सगळी फॉर्मॅलिटी आहे. मला माहिती नाही ती बोटाची नस हृदयापर्यंत जुळते मिळते का नाही, पोहोचते का नाही, पण माझ्या मनाची तार तुझ्या मनापर्यंत नक्कीच पोहोचली आहे. ही अंगठी घालणं, गळ्यात काही घालणं, हे सगळे विधी दुय्यम आहेत माझ्यासाठी," असं विजय म्हणत असतो. "माझ्या दृष्टीने मी तुला अगोदरच बायको मानले. त्यामुळे तू कुठलंही बोट दे, मी त्यात अंगठी घालीन." आणि रम्याचा डाव तर फसला बरं का मित्रांनो. आणि विजयचं असं बोलणं ऐकून सगळेजण पुन्हा परत खुश होतात. आणि आता विजय स्वतःच रम्याचा हात हातात घेऊन तिला अंगठी घालतो. गुडघ्यावर बसून रोमॅन्टिक होऊन घालतो बरं का. आणि त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि नंतर पार्थ म्हणतो, "रम्या, आता तू अंगठी घाल ना." तेव्हा विजय मात्र असा पार्थकडे खूप एकटक बघत असतो. आणि इथेच हा भाग आपल्याला संपलेला दाखवलाय. आणि पुढच्या भागामध्ये नंदिनीची तब्येत थोडीशी खराब झालेली दाखवली आहे. त्यामुळे ती वर गेलेली असते. तिला कोरड्या उलट्या होत आहेत. मग आता नंदिनी गुड न्यूज देणार आहे का? हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि रम्याने ही अजून अंगठी घातलेली नाही. तेही घालेल का नाही तिचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपण उद्याचा एपिसोड नक्की